थायरॉइडचा आणि मानसिक आरोग्याचा काहीही संबंध नाही. तुम्हाला काय वाटतं? हा अगदीच चुकीचा विचार आहे. म्हणजे हा ओके. अजिबात तसं नाही आहे. सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो तो आपल्या मानसिकतेवर किंवा आपल्या स्ट्रेसफुल सिच्युएशनचा आपल्या थायरॉइडवरती. सो दोनही बाबतीत तुम्ही जर स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये आहात तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही सतत विचार करत असाल, ओव्हर थिंकिंगमध्ये जात असाल, निगेटिव्हिटीमध्ये जात असाल किंवा त्या गोष्टी आठवल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतं आहे, इमोशनल होत आहात आणि त्याच्याकडे तुम्ही काही त्याच्यावर काम केलेलं नाही आहे, तर तुमची मानसिकता सतत निगेटिव्ह होत राहते. तुमच्या मानसिक आरोग्यावरच आपलं पूर्ण शरीराची हेल्थ नक्कीच अवलंबून असते. बरोबर. सो जर आपण त्या गोष्टीवरती काम नाही केलं, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, तर थायरॉइड लेवल्स वाढलेल्याच दिसतात. कारण याचं सायंटिफिक रिझन सुद्धा सेम आहे. TSH आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतं आणि मानसिकता आपली बिघडलेली असेल किंवा स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तर त्याचा परिणाम आपल्याला ब्रेनमध्येच होताना दिसतो. आउट ऑफ ट्रॅक प्रश्न सतत माझ्या मनात येतो. जनरली असं पाहिलं जातं, पर्टिक्युलरली भारतीय स्त्रियांमध्ये, की घरात जरी स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तरी त्या बाहेर सांगत नाहीत. मानसिकताच ती आहे आपल्याकडे. तर तुम्हाला असा काही अनुभव आलाय का की एखादी पेशंट तुमच्या समोर बसलीये, ती सांगतेय की एव्हरीथिंग इज फाईन ॲट होम, ओके, सगळं व्यवस्थित चाललंय, सुरळीत चाललंय, पण ॲट द सेम टाइम तिचे रिपोर्ट्स पूर्ण विरुद्ध दाखवत आहेत. असं काही पाहण्यात आलंय का? खूपदा, म्हणजे बरेचदा हेच होतं. इव्हन आपल्या थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये सुद्धा ज्या सिस्टीममध्ये सगळे पेशंट्स आहेत, भले ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करतील, डाएट करतील, एक्सरसाइज करतील, तिथं अगदी 100% त्यांनी दिलेलं असतं. पण जर मानसिकतेवर त्यांचं लक्षच नसेल किंवा ते एक्सप्रेस त्यांनी केलेल्या नसतील, त्यांचे जे काही पेन पॉईंट्स असतील, बरोबर, त्यावेळेला मात्र त्यांच्या रिपोर्ट्समध्ये काही आपल्याला इम्प्रूव्हमेंटच दिसत नाही. वजन कमी झालेलं दिसेल, बाकी सिम्पटमॅटिक गोष्टी कमी होताना दिसतील, पण TSH मात्र हाय लेवललाच दिसतं. कारण त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट TSH वरती होणार आहे तो तुमच्या मानसिकतेशी निगडीत असतो. बरोबर. कारण स्ट्रेसफुल सिच्युएशन ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. तुम्ही अगदी लहान मुलापासून, लहान मुलं सुद्धा आजकाल म्हणतात की आम्हाला शाळेचा अभ्यास आहे, केवढा स्ट्रेस आहे, किती आम्हाला टेन्शन्स आहेत. सो स्ट्रेस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, पण तो आपल्याला आयडेंटिफाय करता आला नाही आणि त्याच्यावरती आपल्याला काम करून त्याच्यातून सोल्युशन्स काढता आले नाहीत, तर तो स्ट्रेस आपल्याला मग हायपरटेन्शन, थायरॉइड किंवा डायबेटीस यासारख्या आजारांकडे नेऊ शकतो. आयडेंटिफाय होण्यापेक्षा मला असं वाटतंय की आपल्या मनाची हाक ऐकणं तितकीच गरजेची, खूप गरजेचं आहे. कित्येक पेशंट्स माझ्याकडे येतात. आता 90% स्त्रिया आहेत, मी बरेचदा हे हायलाईट करतेय. स्त्रियांना प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळ्या स्ट्रेसफुल कंडिशनमधून जाताना आम्ही बघतो आहोत सध्या. टीनेज मुलींचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. जेव्हा हे हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात त्यावेळेला पिरियड्स इरेग्युलर असतात, त्यांचं वजन खूप वाढत जातं. मग त्यांना कॉलेजमधून किंवा त्यांच्या कलिग्स जे असतील त्यांच्या आजूबाजूचे, त्यांच्याकडून सुद्धा खूप क्रिटिसाइज केलं जातं की एवढ्या लहान वयात तुझं वजन इतकं कसं. पिरियड्स इरेग्युलर असल्यामुळे त्यांची मानसिकता चिडचिडी होणं किंवा पॅनिकनेस वाढणं, सतत काही ना काही हॉट फ्लशेस किंवा कोल्ड इंटॉलरन्स या गोष्टींना त्या फेस करणं, याच्यामुळे सुद्धा तो त्यांना बॅकएंडला स्ट्रेस येत असतो की मी कसं या माझ्या फ्रेंड्स समोर मी स्वतःला प्रेझेंट करू, कसं मी व्यक्त होऊ. तिथंही त्यांचा तो कॉन्फिडन्स लूज होतो या सगळ्या गोष्टींमुळं. बरोबर. त्याच्या नंतर, लग्नानंतर जर तुम्हाला थायरॉइड किंवा या गोष्टी दिसत असतील तर त्याच्या मागं वेगळीच कारणं किंवा वेगळा स्ट्रेस खूप असतो. एका वेगळ्या एन्व्हायरमेंटमधून ती मुलगी दुसऱ्या घरी गेलेली असते. सो ती ॲडजस्टमेंट असेल, मग त्या ॲडजस्टमेंटमध्ये येणारे काही टोमणे असतील की मग ती एज्युकेटेड स्त्री असेल किंवा अगदी कॉमन स्त्री असेल, साधारण गृहिणी असेल, कुठल्याही कंडिशनमध्ये ती स्त्री असेल, तिला ते चेंजेस ॲक्सेप्ट करणं काही वेळेला जड जाऊ शकतं आणि ती स्ट्रेसफुल सिच्युएशन तिला यासारख्या हार्मोनल इम्बॅलन्सकडे घेऊन जाऊ शकते. मग घरातलं कोणी काही बोललेलं आहे, हा पण स्ट्रेस असू शकतो. दुसरं आहे की मला कोणी समजूनच घेत नाहीये. जसं तू आता म्हणालीस की त्यांना एक तर सवय नसते एक्सप्रेस करण्याची खूपदा स्त्रियांना, त्याच्यामध्ये ते अडकलेले असतात आणि त्या केसमध्ये त्यांना ते एन्व्हायरमेंट नाही मिळालं की मला मोकळेपणाने बोलताही येत नाहीये, तर त्या सप्रेस्ड फिलिंग्स खूप जास्त वाईट आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट करतात. मग काही वेळेला जेव्हा हे थायरॉइडचे सिम्पटम्स असतात त्यामध्ये एकतर
पिरियड्स इरेग्युलर असणं आहे किंवा पुढे जाऊन कन्सिव्ह होण्याची शक्यता आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणं आहे, त्याच्यावरनं ऐकावं लागणारी काही वाक्य असते. येणारच आहे त्या प्रश्नाकडे, एक प्रश्न आहे माझ्या मनात ह्या बाबतीत. नक्कीच आपण त्याच्यावरती डिटेल बोलूया. पण या सगळ्या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये जाणाऱ्या पेशंट्सना मी आज बघते आहे. आणि बरं, तरुण वयातल्याच नाहीत, मेनोपॉझल एज मधल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळेच असतात. मुलं मोठी झालेली असतात, घरात वातावरण खूप वेगळं असतं आणि अचानक एकटेपणा कुठेतरी बांधिलकी असते की मला मुलांचा डबा करायचा आहे, मला त्यांच्या शाळेचं बघायचं आहे, आणि अचानक एकदम ते रिकामं पण येतं. आणि तेही खूप जणींना खायला उठतं, कारण त्यांच्या घराशिवाय त्यांनी दुसरं जगच निर्माण केलेलं नसतं. सो त्यावेळेच्या सिच्युएशनचा तो स्ट्रेस सुद्धा तुमच्या मेनोपॉझल ज्या कंडिशन आपल्याला दिसतात त्यामध्ये तुम्हाला थायरॉइडकडे नेऊ शकतात. वयोवृद्ध लोकांचे प्रॉब्लेम्स वेगळेच असतात. बरोबर. सो त्यांच्याही दृष्टीने मुलं करिअरच्या पीक स्टेजवर असतात, स्वतःचे काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम्स सुरू झालेले असतात, आणि त्यामध्ये मग माझ्याकडे लक्ष द्यायलाच कोणी नाही आहे किंवा माझ्यासाठी कोणाला वेळ नाही आहे. बरोबर. अशा प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा खूप पेशंट्स आम्ही बघतो की 60च्या घरात तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट व्हायचं कारण काय आहे. कारण हार्मोन्स तर बऱ्यापैकी खरं तर नॉर्मलाइज झालेले असतात, मेनोपॉज झालेला असतो, सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. खरं तर ते आयुष्य आनंदाने आणि निरोगी जगण्यासाठी तो वेळ त्यांनी घेणं गरजेचं असतं. पण तरीही अगदी रिटायरमेंट एजमध्ये सुद्धा थायरॉइड डिटेक्ट होताना आपल्याला दोघांमध्ये, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये दिसतो. सो कुठे या तीनही कंडिशन्समध्ये तुम्ही तरुण आहात की मध्यम वयामध्ये आहात की ओल्ड एजमध्ये आहात, स्ट्रेस हे कॉमन फॅक्टर आहेच आहे यासारख्या आजारांमध्ये. आयुष्याच्या टप्प्यावर हे काही पाठ सोडत नाही अजिबात नाही. आणि म्हणूनच मी जे मगाशी म्हणलं की स्ट्रेस हा सगळ्यांना असतो, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत तो असतो. तो आहे म्हणजे जिवंतपणाचं लक्षण आहे म्हणायला हरकत नाहीये. कारण काही गोष्टी अशा घडत असतात ज्या अपडाऊन होणं स्वाभाविक असतं. सो ती स्ट्रेस काय आहे तो पहिला ॲक्सेप्ट करणं. बरेचदा आपण त्या ॲक्सेप्टन्स मोडमध्येच नसतो की मलाच का, मीच का, किंवा काही गोष्टी माझ्याच बाबतीत का घडत आहेत, माझंच प्रमोशन का होत नाहीये, व्हॉट एव्हर. बरोबर. त्या ॲक्सेप्टन्स मोडमध्येच आपण नसतो की या गोष्टी घडून गेल्या आहेत, या गोष्टी आहेत, आणि मग तो स्ट्रेस आपल्याला फॉरएव्हर राहतो. आणि मग बीपी वाढणं आहे, थायरॉइड आहे, किंवा मग स्त्रियांमध्ये PCOD आहे, या गोष्टी दिसतात आपल्याला. बरोबर. आता तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्पे येतात. पाळी येणं हा पहिला टप्पा, त्यानंतर लग्न होऊन घरी जाणं, तसंच प्रेग्नन्सीचा सुद्धा हा एक टप्पा आहे. तर लग्नाच्या आधी थायरॉइड डिटेक्ट झाला असेल तर त्या स्त्रीला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात का? येस, खूप जास्त चान्सेस आहेत थायरॉइड असणाऱ्या पेशंट्सला नॅचरल प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यामध्ये. हो का? कारण आपण त्याचं रिलेशन थोडंसं बघितलं की थायरॉइडचं TSH काय आणि स्त्री मधले जे LH आणि FSH हे जे 2 हार्मोन्स असतात ते एकमेकांशी इंटरलिंक्ड असतातच. सो त्याचा परिणाम इनफर्टिलिटीवरती होण्याची शक्यता 99% असते. त्यामुळे एक खूप मोठं पर्सेंटेज आहे असं वाटत नाही? खूप मोठं पर्सेंटेज आहे, पण ते फॅक्ट आहे. बरेचदा असं वाटतं की थायरॉइड तर आहे, म्हणजे खूपदा अशाही केसेस मी बघितल्या आहेत की लग्नाच्या आधी थायरॉइड डिटेक्ट झालेला आहे आणि त्यांनी सांगितलंच नाही आहे समोरच्याला की माझ्या मुलीला थायरॉइड आहे. सो अशा केसेसमध्ये मग पुढं जाऊन मग पेशंटला जर कन्सिव्ह ती करू नाही शकली तर त्यावेळेला खूप त्यांच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स झालेले सुद्धा मी बघितलेलं आहे. त्यामुळे हा डिसीज जो आहे ना त्याला खूप गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे ॲक्च्युली. की तो कसा तरी गोळी घेऊन आपण मॅनेज करतोय, बिलकुल त्याच्यावरती आपल्याला त्या विश्वास ठेवायचा नाही आहे. उलट योग्य पद्धतीने काळजी घेऊन आपल्याला तिथं पुढं जाणं गरजेचं आहे. अदरवाईज मग हे सिम्पटम्स दिसतातच. इनफर्टिलिटी हे खूप कॉमन आहे थायरॉइडच्या पेशंट्समध्ये. पण डॉक्टर, मला एक समाधानकारक उत्तर अपेक्षित आहे. हे जे 1% आता उरलेलं आहे त्यामध्ये नॅचरली कन्सिव्ह होण्याचे केसेस तुम्ही हाताळले आहेत का? येस, खूप तसेही पेशंट्स आपल्याकडे नक्कीच आहेत की थायरॉइड आहे, छान लाईफस्टाईल ते मेंटेन करत आहेत आणि नॅचरल प्रेग्नन्सी व्यवस्थित कन्सिव्ह झालेली आहे. सो असेही पेशंट्स नक्कीच आहेत. अशा केसेसमध्ये बाकी सिम्पटम्स थोडेसे आपल्याला मात्र मग जास्त दिसू शकतात, डिलेड दिसू शकतात. बाकी सिम्पटम्स म्हणजे जसं की नॅचरल प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली आहे, फर्स्ट प्रेग्नन्सी थायरॉइड असून सुद्धा, पण सेकंड प्रेग्नन्सीच्या दरम्यान पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला वाढलेलं वजन, अनहेल्दी डाएट आणि तुमची स्ट्रेसफुल सिच्युएशन
याच्यानंतर जर तुम्ही सेकंड प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल विथ थायरॉइड कंडिशन्स, तिथं मग प्रॉब्लेम येताना दिसतो. पण त्यावर उपाय So, आहेतच ना. तुम्ही हेल्दी yes. लाईफस्टाईल जर सुरुवातीपासून ठेवली पण ती केली नाही तर तर हे प्रॉब्लेम्स फेस असेही केसेस आहेत काही की फर्स्ट प्रेग्नन्सी अगदी नॅचरली कन्सिव्ह झाली पण सेकंड प्रेग्नन्सी आपल्याला कन्सिव्ह होत नाहीये. कारण हे जेव्हा आपल्या डिस्टर्ब होतात गोष्टी जे मी बोलले त्यावेळेला बरोबर. गोळ्यांचे डोस वाढले जातात. राईट. तुमचं वजन वाढतंय, तुमचे सिम्पटम्स वाढलेत, तुमचे थायरॉइड लेवल्स वाढलेत, स्ट्रेसफुल कंडिशन कुठल्याही गोष्टीमुळं, बरोबर. तर तुमच्या गोळ्यांचे डोस जनरल ट्रीटमेंटमध्ये वाढवले जातात आणि त्याचाही परिणाम तुम्हाला नंतर सेकंड प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यावरती होऊ शकतो. ओके. सो बेटर आहे की लवकरात लवकर तो आयडेंटिफाय करणं आणि हेल्दी लाईफस्टाईल कंटिन्यू करणं. ओके, ग्रेट.